नमस्कार. मी अंजली पांडे. रसिको, रेणुका आर्ट्स आयोजित पुस्तक परिचय उपक्रमांतर्गत मी माझ्या कादंबरीचा परिचय करून देत आहे. ही माझी कादंबरी पेढी शुक्राणूंची. ही कादंबरी साहित्य प्रसार केंद्र नागपूर यांनी प्रकाशित केलेली आहे. ह्या कादंबरीमध्ये एक वेगळा विषय हाताळण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तस्करी किंवा ज्याला आपण दैनंदिन भाषेत स्मगलिंग म्हणतो, आपल्या चांगलीच परिचयाचे. सोने, पुरातन मूर्ती किंवा इतर मौल्यवान वस्तू, अगदी औषधे सुद्धा ह्या तस्करीतून सुटलेली नाहीत. माझ्या कादंबरीतही तस्करी आहेच, पण ती कशाची? या प्रश्नाचं उत्तर ही कादंबरी वाचताना कळेल. मुळात मला हा विषय का सुचला, का हाताळावासा वाटला, तर सभोवती आढळणाऱ्या समस्या, विवंचना, प्रसंगी विसंगती यातूनच लेखकाला लिहिण्याची प्रेरणा मिळत असते. माझेही तेच. अपत्यहीन जोडप्याची अपत्य प्राप्तीसाठी चालणारी धडपड, त्यातून विविध प्रकारे त्यांनी केलेले प्रयत्न, वैद्यकीय उपचार, धार्मिक कृती, उपास, नवस इत्यादी. मग कधी कुणी दत्तक मूल घेण्याचा निर्णय घेतात, तर कुणी टेस्ट ट्यूब बेबी IVF यांची निवड करतात. यातूनच हा विषय माझ्या मनात घोळू लागला. त्यात जोडीला पशुवैद्यकीय क्षेत्रात जनावरांवर केले जाणारे कृत्रिम गर्भधारणेचे उपाय मी रोजच बघत असे आणि वाटायला लागला या विषयावर लिहायलाच हवं. त्यातूनच केवळ एवढीच समस्या सोडवली जाणार नाही, तर इथेही तस्करीचा धोका निर्माण होऊ शकतो हे माझ्या लक्षात आलं. आणि हळूहळू कादंबरी लिहायला सुरुवात झाली. आपल्याला नेत्रबेडी, रक्तबेडी माहिती आहेत. त्याच धर्तीवर शुक्राणूंची पेढी मी कादंबरीत निर्माण केली. सेन बँकेची स्थापना करून गरजूंना अपत्य प्राप्तीसाठी मानवी वीर्य उपलब्ध करून देणारी बँक उघडली गेली. मानवी वीर्य बँकेत जमा केल्यास आकर्षक व्याज बँकेकडून मिळते हे कळल्यानंतर अनेक जण या कादंबरीत बँकेत खाते उघडताना दिसतात. हळूहळू बँक चांगलीच नावारूपाला येते आणि मग कुठेतरी मोहाला बळी पडून सामान्य ग्राहकांना न कळत इथेही घोटाळे, मग तस्करी असले व्यवहार सुरू होतात. ही तस्करी नेमकी कशाची केली जाते, ती कशी केली जाते, कोण करतं, त्याचा फायदा नेमका कुणाला होतो, हे सारं करण्यामागचा उद्देश काय, हे घोटाळे पुढे उघडकीला येतात का की तसेच सुरू राहतात, यात कुणाचा तरी फायदा नक्कीच आहे, तसेच अनेकांचे नुकसानही आहे. ही कादंबरी लिहित असताना काही तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. कारण लेखक कल्पनेच्या भरारा घेत असतो तरी त्याला वास्तवाचं भान ठेवावंच लागतं. माझ्या कादंबरीत तांत्रिक माहितीमध्ये काही चुका होऊ नयेत याची काळजी मला घ्यायची होती. त्यासाठी मी प्रथम माझे पती डॉक्टर अरुण, जे पशुवैद्यकीय सहाय्यक संचालक म्हणून निवृत्त झाले, त्यांच्याकडून बऱ्याच तांत्रिक बाजू समजून घेतल्या. त्याचप्रमाणे मानवी वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांकडूनही अनेक शंकांचे निरसन करून घेतले. त्याचे फायदे, त्यात येणाऱ्या अडचणी, त्यात असलेल्या त्रुटी या साऱ्यांचा अभ्यास केला आणि कादंबरी पुढे सरकत गेली. या कादंबरीच्या लिखाणातून मी काय साधलं असेल? सकारात्मक दृष्टिकोन बाळगून लिहिल्यामुळे यात मी आपली संस्कृती, परंपरा, आपल्याकडे असलेला ज्ञान, साधन, संपत्ती यांचा वारसा यांना जपण्याचा प्रयत्न केला आहे. जगापुढे काही आदर्श यातून ठेवता आले. या कादंबरीविषयी माझी मैत्रीण डॉक्टर वसुधा वैद्य हिने दिलेला अभिप्राय मी या ठिकाणी वाचून दाखवू इच्छिते.
वसुधा म्हणते, एकदम नवा आणि एक आगळावेगळा विषयाला हात घालून वाचकांचे डोळे खाडकन उघडवणारी लेखिका अंजली पांडे यांची ही पहिलीच कादंबरी. शुक्राणूंची पेढी हा विज्ञानाचा चमत्कार म्हणा किंवा आविष्कार म्हणा, पण काळाची गरज आहे हे निश्चित. अपत्यप्राप्तीच्या सुखापासून वंचित असणाऱ्या अनेक जोडप्यांसाठी ही पेढी म्हणजे वरदानच आहे असे म्हणावे खरे तर. अनेकांचे संसार, अनेकांचे आयुष्य, अनेकांचे भावविश्व कोसळून पडत असताना हीच शुक्राणूची पेढी आशादायी ठरते. पण ज्याला एक अत्यंत किळसवाणी, स्वार्थी, बाजारू अशी काळी बाजू देखील असू शकते यावर आपला विश्वास बसणार नाही नव्हे, तो नव्हताच. या पेढीत लोक मोठ्या आशेने इतरांचे आयुष्य सुखकर होण्याच्या धर्मदाय विचाराने आपले वीर्यदान करतात. पण याच अनमोल वरदान ठरलेल्या ठेवीचा मात्र काही समाजकंटक काळा बाजार करतात. हे भारतीय संस्कृतीचे बीज, याला विदेशात अतिशय मागणी असते, म्हणून इथले या पेढीचे मक्तेदार वाईट मार्गाचा वापर करून बक्कळ पैसा कमावतात. कादंबरी वाचत असताना अंगावर काटा येऊ लागतो, मन सुन्न होते. कारण लेखिकेने हाच सगळा काळा बाजार, भयंकर असे वास्तव आपल्या हातात दिले आहे. शेवटी हे सारे उघडकीस येतेच, पण आज एक वाईट कृत्य उघडकीस येऊन कसे चालणार? देशात असे काळे धंदे अनेक ठिकाणी आहेत, खूप आभाळ फाटलेले आहे. आपण कुठे कुठे ठिगळ लावणार? या कादंबरीत बेला आणि तिचा मित्र यांच्या मदतीने हे ठिगळ लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असहाय्य लोकांच्या अडचणींचा, लाचारींचा फायदा घेऊन आपले घर भरणारे ठगांच्या कार्यपद्धतीला सुरुंग लावण्याचे काम या कादंबरीतून घडलेले आहे. कादंबरी मुळात वैज्ञानिक, विषय मानवी शरीराबाबतचा, त्यामुळे लेखिकेची लेखणीची भाषा अतिशय चपखल आहे. आवश्यक तिथे इंग्रजी शब्दांचा वापर त्या आशयाला अधिक स्पष्ट करू लागते. लेखिकेचे या व्यवसायाचे ज्ञान बघून वाचक अवाक होतो. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी ही कादंबरी आहे, दिशा दाखवणारी आहे. रसिकांना माझी विनंती आहे, ही कादंबरी आपण जरूर वाचावी आणि अभिप्राय कळवावा. धन्यवाद.